महाराष्ट्र स्टेट सर्व्हिस प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचा सिलेबस आपण पाहत आहोत. तर ही महाराष्ट्र स्टेट सर्व्हिसची जी एक्झाम आहे हे 2-3 टप्प्यामध्ये होते. प्रिलिमिनरी स्टेज, मेन्स आणि त्यानंतर इंटरव्ह्यू. तर प्रिलिमिनरी स्टेजमध्ये 2 पेपर असतात. पाहत आहोत आपण पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीही कंपल्सरी असतात. मार्क्सचा विचार केला तर दोन्हीही पेपर 200-200 मार्क्सचे आहेत. दोन्ही पेपर्सचा कालावधी 2-2 तासांचा आहे. पेपर 1साठी स्टँडर्ड जे दिलेलं आहे ते डिग्री लेवलचं आहे आणि पेपर 2साठी जर विचार करायला आपण तर टॉपिक जर सिलेबसमध्ये खाली दिलेले टॉपिक 1 ते 5साठी डिग्री लेवल आहे आणि टॉपिक 6साठी क्लास 10ची लेवल दिलेली आहे. टॉपिक 7साठी 10वी किंवा 12वीची लेवल आहे. मीडियमचा विचार कराल तर दोन्हीही पेपर मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये दिलेले असतात. ऑब्जेक्टिव्ह प्रकारचं नेचर आहे. आपण वाचून पाहूयात सिलेबसमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत. पेपर 1मध्ये 200 मार्कांचा पेपर आहे. पहिल्या क्रमांकावर दिलेला आहे ते करंट इव्हेंट्स ऑफ स्टेट्स अँड नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. 2 नंबरमध्ये आहे हिस्ट्री ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र आणि इंडियन नॅशनल मुवमेंट. 3 नंबरला आहे जिओग्राफी, महाराष्ट्र, इंडिया आणि वर्ल्ड. तिन्ही प्रकारची जिओग्राफी, फिजिकल, सोशल, इकॉनॉमिकल जिओग्राफी त्या ठिकाणी त्या सिलेबसमध्ये दिलेले आहे. 4 नंबरला पहा महाराष्ट्र आणि इंडियाची पॉलिटी आणि गव्हर्नन्सच्या दृष्टिकोनामधून अभ्यास करायचा आहे. तर पॉलिटी आणि गव्हर्नन्समध्ये कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टम, पंचायती राज, अर्बन गव्हर्नन्स, पब्लिक पॉलिसी आणि राईट्स इश्यूज हे दिलेले आहेत. 5 नंबरला पाहत आहोत आपण इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स, सोशल सेक्टर इनिशिएटिव्स. याच्यामध्ये वेरियस प्रकारच्या स्कीम्स येतात. 6 नंबरचा टॉपिक आहे जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज दॅट डू नॉट रिक्वायर्स सब्जेक्ट स्पेशलायझेशन. 7 नंबरचा टॉपिक आहे जनरल सायन्स. 2 नंबरचा पेपर वर दिल्याप्रमाणे आहे तो कॉम्प्रेहेन्शन आणि ॲप्टिट्यूड ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. याच्यामध्ये कोणते टॉपिक येतात तर कॉम्प्रेहेन्शन आहे, इंटरपर्सनल स्किल्स इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल त्यामध्ये टेस्ट होईल. लॉजिकल रिझनिंग आणि ॲनालिटिकल ॲबिलिटी टेस्ट होईल. डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग तुमचं बघितलं जाईल. बेसिक न्यूमरसी म्हणजे ऑर्डर्स ऑफ मॅग्निट्यूड, नंबर्स अँड देअर रिलेशन्स हे क्लास 10वीच्या लेवलचं विचारण्यात येईल. त्यानंतर डेटा इंटरप्रिटेशनमध्ये चार्ट, ग्राफ्स, टेबल्स, डेटा सफिशियन्सी ऑफ क्लास 10 लेवल. त्यानंतर मराठी आणि इंग्लिशचे कॉम्प्रेहेन्शन स्किल जे 10वी आणि 12वीच्या लेवलचं असेल. नोट दिलेले आहेत त्या ठिकाणी 3 नोट्स आहेत. काय पहिली नोट आहे की क्वेश्चन्स रिलेटिंग टू मराठी अँड इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रेहेन्शन स्किल ऑफ क्लास 10 and 12 will be tested through passages from Marathi and English language without providing cross translation. 2 नंबरचे नोट आहे क्वेश्चन विल बी ऑफ मल्टिपल चॉईस. 3 इट्स मॅन्डेटरी फॉर कॅन्डिडेट टू अपेअर इन बोथ पेपर्स ऑफ स्टेट सर्व्हिस for the purpose of evaluation. Therefore candidate will be disqualified if he does not appear in any of the paper given above. तर हे आहे प्रिलिमिनरी एक्झामचं स्ट्रक्चर. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मेन्स एक्झामचं स्ट्रक्चर आणि त्यानंतर आपण पाहूयात इंटरव्ह्यूचं काय स्ट्रक्चर आहे, कोणत्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड आहेत. या व्हिडिओमधून एवढंच. धन्यवाद.